आमदार प्रकाश सोळंके यांनी आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं। निवडणुकीआधी दारुगोळा कसा लागतो हे आमच्या कार्यकर्त्यांना चांगलं माहिती आहे। निवडणुकीआधी कुणाला कोंबडा बकरा कापावा लागतो, लक्ष्मी दर्शन घडवावं लागतं असं सोळंकेंनी म्हटलं होतं आणि त्यावरून आता प्रकाश सोळंकेंनी स्पष्टीकरण दिलं। कार्यकर्त्यांची मरगळ झटकावी म्हणून मी विनोदाने ते वक्तव्य केलं असं सोळंके म्हणाले। मध्ये कसं मतदान घेतलं ते त्यांना चांगलं माहिती आहे आणि त्याच्यासाठी काय काय दारुगोळा लागतो शेवटच्या 2 दिवसात कोणाला चपटी द्यावी लागते, कोणाला कोंबडं कापावं लागतं, कोणासाठी बकरं कापावं लागतं, कोणाला लक्ष्मी दर्शन घडवावं लागतं। हे सगळं त्याच्यामध्ये एक्सपर्ट बनलेले आहात तुम्ही। माझ्या अनेक निवडणुका तुम्हीच लढवलेल्या। निवडणुकीमध्ये कसं मतदान घ्यावं लागतं याच्याविषयी विनोदाने मी ते बोललो। मी त्याचं काय सिरियस बोलण्याचं एक कार्यकर्त्यांना हसवण्यासाठी सभेमध्ये जरा मरगळ झटकावी कार्यकर्त्यांनी म्हणून ते बोललो होतं। त्याचं काय एवढं बातमी करण्यासारखं काही नाही आहे। आजकाल इलेक्शनमध्ये अनेक गोष्टी कराव्या लागतात असं मला पर्यायाने सांगायचं होतं, परंतु मी कुठेही अशा निवडणुका मी लढवल्यात आणि जिंकल्यात असं म्हणलं नाही। एक जनरल इलेक्शनमध्ये काय करावं लागतं, कशा पद्धतीनं मतदान घ्यावं लागतं याचा मी विनोदाने उल्लेख केलेला आहे।